अयो अरे बापरे लय दमलो अरे गुडघ्याच्या वाट्या गेल्या माय अरे तासात बोळीत नेऊन टाकली नाही बांबू सगळे मला किती खुश झाले काय कामाची म्हण तुम्ही मला अशी शाबासकी दिली तुला फक्त असंच केलं मला पण दिली शाबासकी मग मालकीने नाही दिली मालकीने काय बघून बसला अयो झाड तर एवढं आंबे तर लय भारी आहेत मला वाटतं ना याला असं तोडावा मस्त असं काय माझ्याकडून काय करता तुम्ही आंब्यांचं? काय आलं अरे काय केलं तुम्ही? तोडलं का बरं आंबा? नाही ते मी लावलेले आंबे तुम्ही अजिबात तोडायचे नाही, समजलं ना? माझं ना त्याच्यावर खूप प्रेम आहे. नाही कसं आहे माहिती का आम्ही अजिबात कोण तोडलं ते कोण तोडलं ते अरे कोणच कसं नाही व्हायचं वाटतं तू बरं इथं. हाय का कोण? कोणच नाही. जाऊन दे. पुढच्या दुकानात जाते मी. एक तर मला ना कॉलेजला जायला उशीर होतोय मरणाचा. लयच भारी रे खायला मला आत्ताशी वाटतं आता माझं लग्न होईल गाड्या लग्न अरे मला आवडली ती तू येडा बिडा आहे का रे पहिली मी बघितली ना अरे तुला बघू ना दुसरी काय बघू दुसरी हा बघ पहिली माझी नजर गेली मला आवडली मी लग्न करणार आहे सांग मी आयुष्यभर सांगत राहणार आहे काय भारी रे किती गोरी आहे किती भारी आहे रे मला करून दे रे लग्न ऐ तुला तर करून दे म्हणजे अरे तुला दुसरी बघू ना आपण तुला दुसरी बघू म्हणजे माझ्या कपड्यावर नको जाऊ मला काम धंदे करावं लागते अरे तुला तर माहिती ना मी बाहेर गावी होतो शिकायला मग तिकडेच पाठवायची नाही कधी मी इकडं गावात आलेलं आता माझं हे आता शिक्षण बंद झालंय आता इकडे आलोय मी कामाला माझं डोकं काम करून राहिले डोकं सरकू नको मला घेऊन दे नाही मी करतो ना लग्न तुला दुसरी बघू आपण मग तू करतो लग्न मी काय गोट्या खेळत बसू काय चल तिच्या माग मग चल नेमकं कुठं जाते ते बघावं लागेल तुला म्हणलं ना मी तुम्ही मला आवडलेली आता सांगतो बघ मला आवडलेली तू गप तुला दुसरी बघू बुट खराब झाले ते माझे बुट खराब झाले माहिती लय लय धुळे चल तुला आता सांगतो तिने माझ्याकडे वळून बघितला गप तू तू गप चांगलं आहे कॉन्क्रीट तुला मी सांगतो मी पाठवणार मला पाठायची मी मला पाठवणार पाठायची आता. गप तू बघ ज्याला पटन त्याला पटन ना आता सांग हा चल हा आता सांगतो तू माझ्या लय जवळचा मित्र म्हणून सांगतो असला म्हणजे बाहेर शिकायला मला तिकडं बाहेर शिकायला तिकडंच पाठवायची नाही कधी मग इथं म्हणजे गावात आले ना गावात मला दिसली पहिल्यांदा ती पण मला आवडली ना ती अरे मग मला बी आवडली ना मग चल बघू कोणाला पाठत चल तू काय करावं बा आता तर एवढे बांबू व्हायचे सकाळी गावात गेलो होतो पण एक गडी काय भेटा ना हां आणि त्यात बायको अशी ना साऱ्या सकाळची गेली गावामध्ये आणि मला म्हणते बचत गटाचं हप्ते गोळा करायचे याच्या घरी बस तिच्या घरी बस तिकडे चहा पाणी पित हां आता एकट्यानेच बांबू व्हायचे का ओ दादा काय काय करताय तुम्ही? अरे हे बांबू व्हायचे ना अहो मम्मी कुठे गेली हो? मम्मी गेली तर आली गाव कोळपायला सकाळची गेली तर अजून आली नाही अहो मला भूक लागली दादा. तिला कळतच नाही बरं काय करून जायचं नाही जायचं. म्हणजे तिला स्वयंपाक नाही केला ना काहीच नाही केलं तशीच गेली ती. बरं तिला येऊ दे मग बघतो मी तिच्याकडे रोज तुम्ही हेच बोला तिला येऊन द्या बघतो तिच्याकडे येऊन द्या बघतो तिच्याकडे काय बघणार आहे आता तुम्ही? तुला तर माहिती आहे ना मी लेट जेवत असते हा 12-1 वाजता तुला लवकर भूक लागायची तिला कळत नाही का भूक लवकर लागत नाही. कॉलेजवरून आल्यावर भूक नाही लागत का माणसाला? आणि मग सकाळी येतं मी काहीच खाऊन जात नाही. तुमच्या दोघांचं ना पोरीकडे अजिबात लक्ष नाही. खरंच सांगते मी तुम्हाला. बरं येऊ दे तिला येऊ दे तिच्याकडे बघतोच मी आता काय मला तर काही कळतच नाही. मला मरणाची अशी चिडचिड व्हायला लागली. मला लय भूक लागली. चला तुम्ही द्या करू मला. आता मी आता हे बांबू का आता तुला स्वयंपाक करू हा? बापलेकीचं हा आली का गाव कोळप तू गाव कॉळपायला गेलते का मी माय काम धंदे सोडायचे आणि तुमच्या बांबूच घाली डोक्यामध्ये काय संबंध काय समज म्हणजे पुरे कॉलेजवर आली पुरे स्वयंपाक पाणी करायचा हा तिला भूक लागली स्वयंपाक पाणी करायला ती आज लवकर आली मला काय माहिती इतक्या लवकर लवकर नाही माझा टाइम हाच आहे मम्मी. तुझं ना डोकं जागेवर नाहीये. काय गप ना गप काय हा मला पैसे द्यायचे ना मम्मी. बाहेरच हॉटेल मधून खाऊन आले असते ना. जेवण जायचे ना तुझ्या बापाकडून तू द्यायची ना. तू गेलती फिरायला. फिरायला नव्हते गेल्या बचत गटाची मिटिंग होती तिकडे गेली होती मला अचानक फोन आला म्हणून मी गेली मग हा टाइम तो यायचं मग किती टाइम झाला असा तिच्या घरी बस चहा पाणी घेत मग हा? मैत्रिणींकडे जायचं कुणाकडे जायचं
काहीतरी टाइमपास रोजच करायचा. घरात गाडायचं, रोजच घरात गाडायचं. हा दादा तुम्ही नाही हिच्याकडे लक्ष द्या बरं का, हिला बाहेर सोडतच नका जाऊ अजिबात, बांधून ठेवा हिला. नाही तिने आता मला गडी केलंय. मी आहे ना बांबू व्हायला, गडी केलं? पाणी भरायला. हा घरचे काम केल्यावर गडी होत असतो का कुठं? काय होते काय म्हणते म्हणजे? तुला स्वयंपाक करून जाता आला नाही का? स्वयंपाकाचं करता येईल ना, एवढं काय तास लागतो काय स्वयंपाकाला? म्हणजे पोरी इथपर्यंत आली बा परत का दादा मला भूक लागली. हा अहो मग करता येईल. मी आत्ताशी का आले दमून खमून, मला पाणी बिनी विचारावं का तुमचं चालू झालं लगेच? तो रे ना होय, प्रत्येक टाळाला असंच राहत होतं. हा? काय बाई, या पोरीमुळे 2-4 दिवस झाले मला धासपूस चालली आहे माणसाची. मी काय बोलले का त्यांना मारा म्हणून, तुम्ही कशाला मारता तिला? मग मारावं नाही तर काय करा? बोलू ना तोंडानी. काय तोंडाने बोलती? प्रत्येक टाळाला तिचं तेच गाणे चालू आहे. बिघडून ठेवली स्वतःने, आता मला म्हणता काय तोंडाने बोलती. यासाठी मी म्हणत होते दुसाठीच नावावर देऊ नको करून देऊ आईला माया. ऐकलं नाही काय माहिती? मग बराबरच बोलले. अरे बारी पहिली बायको वारली म्हणून तो मला तू दिली तुम्ही असं- म्हणून ती पोर झाली. तुम्ही असा छेड केला असं, ती पोरगी झाली ना म्हणूनच मी गुतले. हा रे हम्म. मग सोडून जाते का? आता काय सोडून फायदा आहे? मग तुला स्वयंपाक करायचं जेव येतं का? मग तुम्ही हाणायचं मारायची काही गरज आहे बरं? मग लेकरू करायचे जेवायला जाईल. हा तर मग मी करन ना आता. एवढा आरडावारडा गागायचं काही गरज आहे? आहे आपल्या ताब्यात आहे तोपर्यंत तिला व्यवस्थित खाणं पिणं शिक्षण करायचं आपण. हा दादा तुम्ही नका जास्त तिला बोलू, जाईल ती घर सोडून, आपल्या दोघांची वांदे होईल, तुम्हाला अजून तिसरी आणावी लागल. कुठं नाही जात आता ती. हो तुम्ही ही केली म्हणून तर मी झाले ना. ए मम्मी जाऊन दे बाई, तुम्ही दोघांना भांडत नका जाऊ. इथून पुढे ना मी माझ्या हाताने करल, समजलं का? तिला तरी कळालंय पण तुम्हाला कळाना. ए, धमक तिथे. हे काय म्हणतो हा? आपण काय करू माहिती का? तिथे काहीतरी भांडणं चालू आहेत वाटतं. हराव दिसतंय काहीतरी. डायरेक्ट काम मागायला जाऊ आपण. मला वाटतं काम म्हणून भांडणं चालू असते. हराव चल बरं. काहीतरी डोकं चालायचं ना, नुसतं मीच चालवायचं का? त्याच काय म्हणजे आपल्याला ती पोरगी बघायला भेटा नको. चल चल. बरं मी काय आता बांबू राहून देऊ, आधी मुळे उपटून घेऊ. आणि बांबू व्हायलाय ना, आपण माणसं भेटले ना त्यांच्याकडून वाहून घेऊ. हा जमल ना. बरं मी काय म्हणतो, चला आता मुळे उपटून घेऊ. तुम्ही मुळे उपटून घ्या, हा. मी स्वयंपाकाचं बघत आहे. असं करते का? 2 जण जेवायला मग. बरं मग तुझा स्वयंपाक कर. हा. मग तू मी चला येते तुमच्या सोबत. येते का? हा हा बरं चल मुळे उपटून घेऊ आपण. हा हो. थांब रिवर्स गेलं. थांब बांबू सोडून तिकडे मुळे उपटायला गेलेत बघ. हा हराव आपल्याला ना मुळे उपटायला जावं लागेल आता. चल बरं तुला जाऊ आपण. जमतं का उपटायला? जमणार आहे ना तुला? तिच्यासाठी काही पण करू आपण. म्हणजे मी नाही काय करू शकत. मी पाठवणार आता सांगतो तुला. आपलं ठरलेलं आहे, ज्याला पाठान त्याला. चल हळू चल. उपट पण केवढे झाले हे? हे पण आहे तो आईला तर काळजीच नाही. मुळे लावायची काळजी केली फक्त आणि मी उपटायला उपटू नाही. आम्ही उपटतो ना. आम्ही सगळं उपटतो. मुळे गाजरे सगळं उपटून टाकतो तुमचं. काय आमचं? हे वावरातलं काय काम पाहिजे होते आम्हाला. कुठले तुम्ही? हा तुम्ही कुठले? ते तिकडल्या खालच्या वाडीचे. हा का? यो बाहेर होता शिकायला. त्याला बाहेर होतो. हा आता आलोय म्हणलं गावात काहीतरी काम पाहावं. सुट्ट्या लागल्यात ना म्हणून म्हणलं कामाला यावं. अरे ती पोरगी बाळी मालक मी माशी बोल. हा 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 काय म्हणतो बोल. ते सुट्ट्या लागलेत म्हणून काम बघायला आलतो. बरं. महिन्याने राहतो आम्ही. महिन्यात राहशाल का? हा तो रे हा बर दोघं महिन्यात राहशाल. हा. काय महिना घ्याल? चल 12,000. 12,000 म्हणजे तुला 12 तुला 12 हा एकाला 9,000 रुपये महिन्यात राहते का? नो हा तुला 9,000 तुला अरे इकडे नाही विचारलं 9 म्हणजे किती रुपये रोज? अरे माक बोल ना. हा म्हणजे रोज किती रुपये पडन? 300 रुपये रोज पडत. 300. हा चालतं ना. हा मग करशाल का? हा तू रे हा करीन ना. हे बघा हे बघा एवढा बांबू आहे ना वाल बिलगायचे लगेच. हा. हा 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 हा. हा अय मला किती आहेत ना? हा मग तिकडे काय बोलतो? त्याला राग येतो ना, माहित नाही का? हे बघा हातात मुळे बर का तोंडातच घालील आता. हा नको. हा हो इकडे. तुझे काम करायला आले का पुरे का पाहायला आले भावाल्या? मग याला कळत नाही अजिबात. काम पाहिजे ना तुला. मग हा मग पाहिजे मी तेच मला. सांगतो काम पाहिजे ना. मग कामाकडे काम अरे इकडे पाय तू. इकडं आता मी सांगत होतो ना. तुमच्या दोघांचं नेमकं चाललंय काय?
तू त्याला सांगतोय तू याला सांगतोय हा? आणि ते दोघं येऊन मला सांगतात हा नाही नाही ते कामाला राहायचे ना पैसे मला वगैरे. असं करता मलाच गडी करतात तुमच्या हा हा? चला बा मुळे उपटायला बिल का मुळे उपटायला ओके तुम्हाला कुठे मुळे अरे बापुरीचा पाय वडीतो का पाय खाली मुळे होता ते बघत तुला होतो मुळा कळतो काय मी. पाय खाली तो मुळे पाय पुरीचा भावाल्या मला वाटलं हा? एक काढू का हा मुळा काढ लय बारीक आहे पण हा काढ काढ मार्केट न्यायचे तुमचे लय बारकली मुळे येत ते पाय पाणी काही पडलं होतं हावर मला सगळं काम जमतं बरं का तुम्ही सगळं सांगा. मला पण ना पटापट मग दाखव तुमची काम हे काय असं एवढं अरे विचारित होतो विचारित होतो थोडं तू तुझं काम कर ना तू तुझं. रे मी इकडे तू गोगल लावून काम करणार आहे काय हा ते ऊन तो लागत पण का एवढं चालतील ना हा? हा बरं मी काय म्हणतोय? हा? तुम्ही ना एक करा ते बांबू आहे हा. ना ते बांबू व्हायला सुरुवात करा हा हे मुळे ना आम्ही उपटितो हा हा, जा बरं सगळं- हे बघा तुम्हाला महिन्यात पगार भेटेल हा आधी मध्ये पैसे भेटणार नाही हा चला निघा हा निघाला लगेच पोचलायचे का हा ते बांबू व्हायचे बांबू अरे बांबू बांबू इकडे मग त्याला सांगून जातो ना बांबू कुठे टाकायचे घराकडे येऊन टाकायचे हो, धरा. तिकडे का हा तिकडे अरे बांबू व्हायचेत ना तिकडे काय आहे? हा, देतो चल ना वाहू येतो मला हा. थांबू वाचवा घरापाशी टाकायचे ना हा गाडा पाहिजे तिकडे होय अरे इकडे मला विचारायचं नाही जातो मी. हा? जरा येडे दिसतात तो हे डोक्यात हा ना काय करावं आता काय माहिती कुठून आले ते असले त्याला कोण बोलवलं होतं पण अरे स्वतःहून म्हटलं मग चांगलं आहे ना कामाला ठेवून घेतलंय पण ते तर तो अक्षीच बोलत आहे मला दिलं सोडून तो अक्षीच बोलत आहे हा जाऊन त्यांना मालक हा कुठे टाकू तिकडे बांगल्या कापल्या तुमच्या पोरीला पाठवून ते दाखवलं असतं काला? तिने दाखवलं असतं तू जा टाकवय नेमकं टाकायची कुठं अरे तिकडे बांगल्याच्या पाठीमागं टाका कुठं बांगल्याची पाठवा हा पाठीमागं बोळे पाक बोळे टाका बोळीत तिला पाठवा ना काला बांबू टाकायला तुम्ही टाका बर बर अगर तुम्ही ह्यांना देणार आहे की मला देणार आहे काय येडे दिसतंय गाडची हे जवळ राहतील हा बरोबर नाही बर तवर आपली काम पटापटा करून घ्या करून घेऊ टापटा हा, बरं चल झोपायला आपण घेऊ मुळे उपरावर हा. अयो अरे बापरे लय दमलो अरे गुडघ्याच्या वाट्या गेल्या माय अरे तासात बुळीत नेऊन टाकले की नाही बांबू सगळे टाकले ना मग मला किती खुश झाले काय कामाचीच म्हण तुम्ही मला अशी शाबासकी दिली तुला फक्त असंच केलं मला पण दिले शाबास की मग मालकीने नाही दिली मालकीने काय बघून बसला अयो हे बघ झाड तर एवढंच आहे. आंबे तर लय भारी आहेत मला वाटतं ना याला असं तोडावा मस्त असं काय माझ्याकडून ए, काय करता तुम्ही आंब्यांचं? काय आलं अरे काय केलं तुम्ही तोडलं का बरं आंबा नाही नाही हो नाही 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 काय नाही तोडलं सरक बघू नाही. आंबा कुठं आहे? नाही नाही अजिबात नाही गरज काय तुम्हाला इथं बसायची ते थोडं दम आम्हाला- होतं आंबे आवडत नाही आम्हाला मग बघत होतो बघत होतो आंबे आवडतात ते मी लावलेले आंबे तुम्ही अजिबात तोडायचे नाही समजलं ना माझं ना त्याच्यावर खूप प्रेम आहे नाही नाही कसं आहे माहिती का आम्ही अजिबात कोण तोडलं ते कोण तोडलं ते ते अचानक आला आता तोडलं नाही हातात आला तो घालीन ना इथून पुढे अजिबात इथं बसायचं नाही समजलं ना तुझ्यामुळे झालं तुझ्यामुळे झालं ते मालकीन चिडले ना तुझ्यावर अरे तुझ्या हातात आंबा निघलाय ते कसं काय आलं तेव्हा ना तो तसाच आहे तुम्हाला सांगतो त्याला कोणती वस्तू दिसली ना ते तोडतच नसतं त्याच्यामुळे ते जवळ यायचं नाही अजिबात माहिती का इकडं होय असं थोडं मालकाने सांगितलं ना. काय सांगितलं मालकाने मला काय का बघायला इथं? ते मालकीने पासून थोडं तुला सांगतो मला लग्न करायचं बरं का नाही, मला करायचं मी सांगितलेलं आहे तुम्हाला सांगतो मालकीन बाई काय झालं रडायला लय अवघड झालं माहिती का आमचं अहो काय सांगू तू इकडं तुम्हाला सांगतो मालकीन बाई घरीदारी मग चांगलं आहे आमच्या कशाची कमी नाही फक्त एका गोष्टीची कमी कशाची बायकोची बायकोची हा मग भेटेल ना कोण भेटन मला नाही वाटत या जन्मी होईन म्हणून आम्ही गरीब शेतकऱ्याला कोण देणार आहे बायको गरीबच आहे आम्ही तू मध्ये बोललो मी बोलतो ना मी पण मला लग्न करायचंय हा ते आहे बरं का शेतकऱ्याला लवकर कोण मुलगी देत नाही पण अरे शेतकऱ्यांना समजून घेईन ना हा बरोबर आहे मग तुम्ही द्या ना मग करा लग्न अगं नाही ना मुलगी
अहो पण आम्हाला शेतकऱ्याला नाही देत लवकर कोणी. अहो हा, पण आता मी काय मुली थोडी ना देते कुणाला, माझ्याकडे थोडी मुली आहेत. काय झालं? काय सांगू मालकीन बाई. रड नका मग रडत माहिती का रडून येते बरं का मला मला वाटलं याचे अवघड झाले बोले आमचं. भरपूर आहे घरी, भरपूर आहे शेती, गुरं डोरं सगळे, फक्त बायको नाही. चला ना घरी म्हणजे बघा ना काहीतरी. मी तुमच्या घरी येऊन काय बघणार आहे बरं? आमच्या लग्नाचं मी काय बघू तुमच्या लग्नाचं? तुम्ही तुमचंच बघा ना. माझ्या आई बापाकडे बघा, त्यांना नीट सांभाळा. मी सून जरी असले तरी लेकीवानी जीव लावा. अरे पण मी कसं काय सोन होईल? मला बघा, मला याला नाही, मी कसं दिसायला पण थोडा चांगला आहे मालकीन. म्हणजे तुम्ही मला बोलताय का डायरेक्ट? असं घ्या समजून. आता घ्या कसं समजून आहे, थोडं आता. समजून घेतलं तुम्ही हुशार आहेत. तुम्ही समजून घेतलं पाहिजे आमच्या व्यथा काय चाललंय काय नाही. रात्रभर झोपत नाही मालकीन बाई मी. अरे एवढं तुम्ही रडू नका बरं. अहो मालकीन बाई, मी रात्री झोपतानी ना असा पंखा फिरतो, ते मोजत बसतो असा पंखा फिरतानी. काय सांगू, झोपच नाही मला रात्रभर. हा का? अरे तुम्ही ना असं रडत नका जाऊ बरं, शांत राहा जरा. मी राहिले छान. माझ्या घरचं पण लय चांगलं आहे आमच्या. माझ्याकडे ना 2 पोकलँडी, 1 डंपर आहे आणि ना 25 एकर शेती आहे. हा का? हा, आणि मग? तुझ्या घरी काय काय? माझ्याकडे आहेत ना 50 म्हशी आहेत. म्हशी? हा 40 गाय आहेत. हा. हा अजून 30 एकर शेती आहे. चांगले, हा दोघांचं चांगले रे तुमच्या. हा पण आता माझा विचार असा आहे की नाही का, माझी पण काही ना काहीतरी चॉईस आहेच का नाही? असेल ना. बघा ना, मग तुमची एखादी मैत्रीण असली तरी आम्ही छापा काटा करू. आम्हाला दोघांना पण म्हणजे तुम्ही मला लय आवडतं. म्हणजे मला नाही आवडत का? तुला आवडते, मला आवडते. मी काय म्हणतो मालकीन बाई, हा त्याचं जाऊ द्या माझं जाऊ हा. द्या. एक काम करू आपण, काय? तुम्ही ना छापा काटा करा, जो जिकन तुम्ही त्याच संग लग्न करा. काय? हा. तुम्ही दोघं काय गेलेली केस काय डोक्यातून? कळतं का काय बोलताय? म्हणजे मी माझं जीवन काय छापा काट्यावर ठेवलंय का? मग याला कळत नाही ना, याला अजिबात याला कळत नाही. यो बोल. तुला नाही कळतं? हा काय चालवलंय तुम्ही? मग बघा ना, म्हणजे आमची परिस्थिती चांगली हो. बघा ना, तुम्हाला कोण शक्यतो मीच आवडणार आहे, मला वाटतं असं. बघा ना, तसं तर हे बघ, आता मी तुमच्या दोघांना सांगते एक चॉईस म्हणून. मला तसे शेतकरीच नवरा करायचंय बरं का, आणि मला खूप असे स्थळ पण येऊन गेले, पण मला त्यामध्ये हा जरा चांगला वाटतो माझ्यासाठी. म्हणजे मी वाईट आहे का? तसं नाही, तू पण खूप चांगलं आहे, मी तुला वाईट म्हणतच नाहीये. पण मी दोघांसोबत तर लग्न नाही ना करू शकत. शेवटी लोक पण नावच ठेवतील ना रे मला, हाय की नाही? मी का? हा पण मग आता माझं काय? मग ऐक ना, तुला पण ना मी चांगली एखादी नाही का मैत्रीण बघून देईन, हा का? जमन ना, जी तुला सांभाळल. म्हणजे कष्ट पाहिजे शेतीत हो, बितीत काम कष्टाळू. करणं. लय करते ना तुमचे मालकी. लय उपकार होते. लय करते ना माझ्यावर. मला कधी कोणती काय असं मला करायचं लग्न. लग्न महत्वाचं, बाकी काही नाही. हा तू टेन्शन नको घेऊ, नाही. तुझ्यासाठी मी बघायला स्वतः. हा हा मला तर भेटले आता. ए, लगेच कुठं? अयो. नमस्कार मालक. कोण? नमस्कार. कोण आपण? ये रेशमी जुल्फे, ये सबती आंखें, इन्हें देख कर जी रहे हैं सभी, इन्हें देख कर जी रहे हैं सभी. कोण आहे हा? अरे आमचे शेजारी आहेत ते. अरे मला ना खूप करमत ते आल्यावर, लय भारी भारी गाणी बोलतात ते. हा बरं का, गाणं तर भारी म्हणले बरं का. मला बी आवडला आता. हा, हे कोण आहेत? ते आमच्या इथं कामाला आहेत. हे दोघं? हा. हा हे कोणत्या अँगलने तुम्ही कामाला ठेवलेले? का बरं काय? अर्ध्या तासात बांबू होऊन टाकले त्या. ओ हे पक्के चोर दिसत आहेत हे. काय ते? हा अं, पक्के आम्ही कामाला इथं. पक्के चोर दिसतात, पक्के हे. कामाला आहेत आम्ही, कामाला. कामाला आहेत ते इथं. हा मग आणि काय ग, इतक्या उशीर आलीस तू? ते ना दवाखान्यात गेले होते. अगं मग जरा फोन बिन करून सांगावं माणसाला. सॉरी. सॉरी काय सॉरी? दरवेळेस तासच नाटक आहे तुझं. हे तुम्हाला शोभत नाही ना, तुम्ही चिडलेले. मी लगेच काम करून घेते पटपट. आ आई काही
तुम्ही मला कैरी परवा तोडू दिली नाही, आज कशी काय तोडली? ह्या दोघांनी तोडली. हे दोघं आपल्याकडे कामाला आलेत का? हा का? बरं झालं माझ्या जोडीला. मला हे तसं करमणूक नव्हतं ना. हो ना, बरोबर आहे ना. तुमच्या जोडीला म्हणजे काय आता तुला पाहिजे मी काय म्हणतो पाहिजे का म्हणजे? झाले का झालं होतं, पण आता घटस्फोट झालंय. म्हणजे हे कसं आवडतं म्हणून घालते नाही आता का. माझ्या आणि नाव- तुमच्यासारखे अशा असतात ना आजूबाजूला, मग मी काय म्हणतो? त्यांच्यासाठी. माझ्या नावाचं घाल ना मग. तसं मला कोणीच नाही आणि घरी भरपूर आहे शेतीवाडी, जमन का? जमू का? तसं तुला माहिती का, ते खूप चांगलं आहे. बरं वाटतंय. काय तुम्हीच म्हणलं ना तसं ते खूप छान आहे. माझ्या समोर कुठे गळ्यात? ए काम कर बघा, शांत बस. येऊ इकडं. तुला कळतं का काय थोडं तरी? काय झालं मॅडम? अगं माझ्या समोर कुठं? मग कुणा समोर? आता जुळत आहे आमचं, जुळत आहे ना मालकी. तिकडे जाऊ का? अगं कामाचं बघ पहिलं, तिकडे जाऊ का काय? अहो, तिकडे म्हणजे जाऊ. मग तेच विचारते ना मालकीन बाई, मी काय म्हणलो तुम्हाला? कामाचं. हे पक्के चोर आहे ते. काय म्हणलं? आम्ही चोर काय म्हणतो चोर आहे का आम्ही? चोर आहे का आम्ही? आमच्या घरी काय कमी आहे? चोर आहे का ते? चोर आहे का? असा अंदाज पण बोललोय मी चोर आहेत म्हणून. आमच्या घरी काय कमी नाही. मग मग आम्ही चांगले शेतकरी इथं मोठाली. श्रीमंत आहे आम्ही बी. हे लग्न जमत नाही म्हणून इथं आलतो, पण आता मला आम्हाला दोघांना ही आवडली होती, पण आता यांना ही आवडली आणि मला ती आवडली. आता आमचं जुळलं. ओ धनी, या तू ना. जा ना तिकडून. तिकडे कशाला जाते आता? नाही मग चांगलं आहे हो. तुझ्या चिकन्या रुपड्याला हा, तुझ्या चिकन्या रुपड्याला हा मन चोरून पाहतय ग. तुझ्या चिकन्या रुपड्याला मन चोरून पाहतय ग. दिलाची झाप झुप झुपुक झाप झुप झुपुक वाजत राहतय ग. दिलाची झाप झुप झुपुक झाप झुप झुपुक वाजत राहतय ग. चांगलंय. आमच्या लग्नात गाणी म्हणा अशीच आहे. हा म्हणे ना. ए आता गप्पा नंतर मला काम करा नाही, पहिली. नको ना मालकीन बाई, थांब ना आजचे आजच्या दिवस सुट्टी आजच द्या आता ना. हे नव्हतं. काय चाललंय? अरे काय करू राहिले? काय चाललंय काय? मालक काय चाललंय काय तुम्ही काय करू राहिले आता? ते आमचं जुळलंय, म्हणजे लग्न आहे आमचं. अगं, मी बोलते. हा, आता एवढं तर जुळलं, 2च मिनिटं झालं. मालकीन बाईनं जुळवून दिलंय. हा ना, मालकीन बाई सांगा ना. अगं मी सांगते ना, तू काय करायला लागलीस? थांब जरा. काय का पूर्वा काय काय चालत? अहो ऐक ना दादा. हा? ए मम्मी ऐक ना, तुला एक सांगायचंय. अगं बोल. ऐक ना, मला हा आवडतो, मला ह्याच्यासोबत लग्न करायचंय. तुम्ही टेन्शन नका घेऊ. शेतकरीच मुलगा आहे, चांगलं मोठं घरदार आहे, त्याचं प्रॉपर्टी वगैरे भरपूर आहे त्याच्याकडं. आणि हो, हा पण आहे ना चांगला मुलगा आहे. हा आणि तुला तर माहिती आहे हिचा डिवोर्स झालाय, तर मग बिचारी अशी पण एकटीच होती इतके दिवस झालं. आणि मला बाईची गरज होती. त्यांचं पण लावून दिलं. बरं ऐका ना. लावून दिलं? हा जमून दिला का लावून दिला? हा ते जमलंय लावायचं अजून. म्हणजे तू हे काम करते बा आता? नाही नाही तसं काहीच नाहीये. तू आई बाप मेले का? लोक काय म्हणतील? गाड्याने पळवली मालकाची पोर. बरोबर आहे. आव पण मी जे शोधलं ते चांगलं शोधलं, काय वाईट नाही ना. पण अक्कल गेली का तुझी? आता राहून द्या ना. आता तुम्हीच बोलले होते ना तुझ्या चॉईसचं कर म्हणून. आता मी एवढ्याच स्थळांना नाकारल्याने आता मला स्वतःहून आवडले, तर तुम्ही त्यात पण असं करायला लागले. म्हणजे कामाला माणसं ठेवायचे का ना ठेवायचे असा विचार पडला आता? हा? नाही मालक त्याच्या घरी लय चांगले आहे. हा. भरपूर आहे त्याच्या घरी. ते फक्त लग्न जमत नव्हतं, आवडलं ते म्हणून आलता इथं. हो ऐका ना. पण आमची एक आट आहे, हा. काय घर बोला ना. जावई राहावं लागत. आणि तुम्ही राहू ना. माझ्यासोबत आमची एकूण एक पोरगी आहे, आम्हाला घर जावई ठेवायचंय. आणि हे बघ एप्रिल, ऐका ना. अश्विनी, हा. तू इकडे कामाला येते ना काय? हो, मी हा, मग तो नवरा केला ना तो, मग तुला इकडेच कामाला यावं लागेल. हा. मग तुला इकडेच कामाला यावं लागेल. ये चल ना तुम्ही इथं. आणि घरचं? कामाला. घरचं ते जाऊ दे, इथं मी यायचं रोज माझ्यासोबत कामाला. तुझ्यासाठी काही पण. हा? हा. बस मालक बघ. जाऊ दे आता, झाले सगळं ते तर आता काय. आपण इथं पुढं आपल्या समोर. चला ना. नाही ना थांब ना. अहो, चला ना. थांब ना. अहो, राम राम. राम राम सरपंच, राम राम. काय चाललं तुम्ही तर दररोज नुसते कामात असताना आज काय आनंद कशात साजरा काम करता? करून मोकळे झाले आता. निवांत कामाला माणसं ठेवले होते ना. हा हे काय माणसं ठेवलेत? कोण? हे दोन पोर. ही तर पहिलीच कामाला आहे हा, ती तुमच्याकडे. पहिलीच आहे. आणि हे दोघं ठेवले हा, कोण? तो टोपडे एक, तो काय आणि हा एक जावरा. हे कामाला ठेवलेत का? आता असं नका बोलू, कामाला ठेवलंय. हा माझा होणारा नवरा आहे. आणि हा माझा होणारा नवरा आहे. हा तुझा घटस्फोट झालेला आहे नाही का? हा बर तुमचं
म्हणजे कामाला काय मला काही धोरणच लागेल ना तुमचं. हे काम मागायला आलते माग हा मग म्हटलं करशाल का काम तेवढं करू हा. मग ठेवलं त्याला कामाला बर मग त्याने कामाला भाता माल पोरच पुरी सगळे लग्न जमावलं बाबाराव लोक काय म्हणतील गाड्याने पळवली मालकाची पोर. तेच आता बा तोंडात मग त्याला कोणी मारायला नाही आता हा तोंडात मारायला कोण नाही नाही पण सरपंच तुम्ही महिना 2 महिने घराच्याच बाहेर नका जाऊ. हा, हा? तेच आता. नाही नाही सरपंच साहेब असं नाही होणार आहे त्याच्या- आता माझी पण एक चॉईस आहे की हा, नाही, ते आहे. मला मुलीची कळतं पसंती. मुलगा शेतकरी आहे घरदार चांगलं आहे प्रॉपर्टी आहे मला तो का म्हणून नाही सुखी ठेवणार चांगलं आहे त्याच्या घरी मग आणि तुझ्या रे माझ्या घरी बी भरपूर कुठले चांगले तुम्ही आम्ही त्या खालच्या वाडीचे असं का हा. बर 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 चांगलंय मग जमतंय तर जमतंय बिगर खर्ची लग्न हा मोजक्या माणसात लग्न लावा बरं का. एक काम करा असेच चला मी यांना स्वतः म्हणजे कपडे लत्ते घेतो बरं का आणि लगेच जाऊन लग्न लावून टाकू. चला चला हा? चला मला तर लय घाई झाली चला 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 तुम्ही चला चला तू लग्न लावून लगेच हा काय रे